अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 45. नंदी ब्राह्मणांचे श्रेष्ठ श्वेतकुष्ठ चालवले. हा अध्याय पठन केल्यास आपणास त्वचाविकार बरे होतील व काव्य प्रतिभा लाभेल. अध्याय 45. नंदी ब्राह्मणांचे श्वेतकुष्ठ घालवले. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक नंदी नावाच्या एका ब्राह्मणांना श्वेतकुष्ठ झाले होते. ते जाण्यासाठी त्यांनी 3 वर्षे तुळजापुरात राहून भवानींची आराधना केली. उपवासाचे कष्ट सोसले. तेव्हा भवानींनी त्यांना स्वप्नामध्ये चंद्ला परमेश्वरी देवींच्या देवळात जाऊन आराधना करायला सांगितली. त्यांनी तिथे 7 महिने पुरुषरण केले. त्या देवींनी त्यांच्या स्वप्नात जाऊन तुम्ही गाणगापुरात जा, तिथे दत्तात्रय मानवी रूपाने भक्त कार्यासाठी अवतरले आहेत, ते तुम्हाला व्याधीमुक्त करतील असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, मी तुळजाभवानींना साकडे घातली. त्यांनी मला तुमच्याकडे पाठवले. त्याप्रमाणे तुम्हाला शरण आलो असता तुम्ही मला एका मनुष्याकडे पाठवत आहात. याला काय म्हणावे? कळले तुमचे देवपण. माझा सर्व खटाटोप व्यर्थ गेला. मग ते मरण आले तरी चालेल, पण बरे होईपर्यंत येथेच पुरुषरण करायचे असा निर्वाणीचा निर्धार करून देवीद्वारीच घरणे धरून बसले. तेव्हा देवींनी त्यांना पुन्हा गाणगापुरात जाण्यास सांगितले, पण ते गेलेच नाही. तेव्हा चंद्ला परमेश्वरींनी पुजाऱ्यांच्या स्वप्नात जाऊन नंदी विप्रांना तिथून घालवून देण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेने पुजाऱ्यांनी त्यांना देवळात येण्यास मज्जाव केला. तेव्हा त्यांचा नाईलाज झाला. त्यांनी उद्यापन केले आणि देवींचा निरोप घेऊन गाणगापुरास आले. लोकांनी त्यांना मठाबाहेरच थांबवले. श्रीगुरु संगमावरून आल्यावर त्यांच्या आज्ञेने त्यांना बोलावून घेतले. त्यांना पाहता श्रीगुरु म्हणाले, काय हो, देवींना जे जमले नाही तिथे मनुष्य काय करणार असा संदेह धरून इथेच आला आहात ना? ते ऐकताच नंदींना श्रीगुरूंच्या अंतसाक्षीत्वाची खूण पडली. त्यांनी पश्चातापाने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाले, स्वामी, या व्याधींनी मी मातापित्यांची, पत्नीची व समाजाची उपेक्षा सहन केली. देवींनीही माझे घराने ऐकले नाही, म्हणून मी निराशेने इथे आलो आहे. आता मला देहांचीही पर्वा राहिलेली नाही. तुम्ही मला व्याधीमुक्त करू शकत नसाल तर तसे स्पष्ट सांगा, कारण माझी सहनशक्ती संपलेली आहे आणि तुम्ही नाही म्हटल्यावर मी प्राणत्यागच करणार आहे. त्यावेळी त्यांची आर्तता पाहून श्रीगुरूंना व उपस्थितांनाही वाईट वाटले. श्रीगुरूंनी सोमनाथ ब्राह्मणांना बोलावले. त्यांना काय करायचे ते नीट समजावून सांगितले. श्रीगुरूंच्या आज्ञेने त्यांनी नंदींना संगमावर नेले. तिथे त्यांच्याकडून संकल्प करून घेतला. तिथे संगम तीर्थात स्नान करताच त्यांच्या देहाचा वर्ण पलटला आणि अश्वत्थाला प्रदक्षिणा घालताच त्यांच्या कोडाचे समूळ निरसन झाले. सोमनाथांनी त्यांना नवीन वस्त्रे दिली. त्यांची जीर्ण वस्त्रे जिथे टाकण्यात आली तेथील जमीन क्षारयुक्त झाली. नंदीन ब्राह्मण आनंदाने श्रीगुरूंचा जय जयकार करू लागले. ते दोघं मठात आले तेव्हा नंदीचे बदललेले स्वरूप पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले. त्यानंतर श्रीगुरूंच्या आज्ञेने आपल्या अंगाचे नीट अवलोकन केला असता नंदींना मांडीच्या आतल्या भागावर पांढरा डाग दिसला. ते घाबरून म्हणाले, महात्मन, हा डाग कसा राहिला? ते म्हणाले, इथे येताना तुमच्या मनात संशय होता म्हणूनच थोडेसे कोड राहिले आहे, पण चिंता करू नका. तुम्ही माझ्यावर स्तुतीपर कवित्व करा, म्हणजे हा डागही जाईल. तेव्हा नंदी ब्राह्मणांनी हात जोडले व म्हणाले, गुरुदेव, मला लिहिता वाचता येत नाही, तुमची स्तुती मी कशी करणार? तेव्हा त्यांनी थोडीशी विभूती स्वहस्ते त्यांच्या जिभेवर ठेवली. तर काय आश्चर्य, त्यांच्या ठायी ज्ञानोदय झाला. त्यांनी दिव्य प्रतिभाशक्ती प्राप्त झाली. ते मुक्त कंठाने श्रीगुरूंची स्तुती करू लागले. त्यांच्या मुखातून प्रकट होणारे ते शब्दवैभव पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या कवनामध्ये त्यांनी श्रीगुरूंचे महात्म्य, त्यांच्या सेवाभक्तीचे पुण्यफल व त्यांच्या कृपेने कसा उद्धार होतो ते स्पष्ट केले होते. ते कवन ऐकून सर्वजण आनंदाने डोलू लागले. श्रीगुरूंना इतके समाधान वाटले की त्यांनी त्यांना कवीश्वर ही पदवी बहाल केली.
हे कवित्व केल्याने त्याच्या मांडीवरचे उरलेले कुष्ठही नाहीसे झाले. मग ते गाणगापुरात राहूनच श्रीगुरूंची सेवा करू लागले. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.